संगीता, काय आवरलं का तुझं? नाही अजून. अजून किती वेळ लागणार आहे? 15-20 मिनिटं तरी लागतील. अगं हे 15-20 मिनिटं काय, तू निघ लवकर. कुठे? आउट हाऊस मध्ये. दुसरं कुठं जाणार? अरे पण का? मॅडम बडबडतील, मला अजून आवरायचं सगळं. मॅडम काही बोलणार नाही, निघ तू निघ. अरे पण का? काय का? अगं ते वरच्या एका दिव्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला मेन स्विच ऑफ करायचा आहे. एक दिवा चेक करायचा आहे मला. जा 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 जा. आता? हो मग काय दिवसा करत बसू का? हो हो काय हो, मला आजच करावं लागणार आहे ते, नाही तर शॉर्ट सर्किट होईल. निघ निघ निघ. अरे पण मॅडम नंतर ओरडतील मला. मॅडमला माहिती आहे, मी सांगितलं मॅडमला. तू निघ 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 लवकर. अगं जा ग लवकर तू. काय रे? बोल ना अजय, करूया ना साखरपुड्या लवकर. हो, कारण आता नेहाही तयार आहे. झालं ना तुमचं बोलणं? हो मी तर म्हणते या महिन्याच्या शेवटच्या रविवारी उरकून टाकूया. आमच्या क्लब हाऊसचा छान हॉल सुद्धा आहे, चालेल ना? हा. अजय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का अजय? बोल ना. काकू, आपल्याला थांबावं लागेल. अरे अजय, पुन्हा तेच तेच कारण नको ना सांगू. आपली झाली ना याच्यावर चर्चा, आता थांबून काय करायचंय? नाही, तसं नाहीये, पण आपल्याला खरंच थांबावं लागेल. का पण? आईची तब्येत ठीक नाही. अरे हो, आम्हाला माहितीये की, पण तोपर्यंत त्या होतील ना बऱ्या. व्हावंच लागेल त्यांना. नाही, तसं नाहीये काकू. ऍक्च्युली आईचे ब्लड टेस्ट रिपोर्ट्स आले आणि डॉक्टर म्हणाले की ते त्या रिपोर्ट्समध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे? आईला ब्लड क्लॉट्स डिटेक्ट झाले आणि डॉक्टर म्हणालेत की ऑपरेशन करावं लागेल लवकरात लवकर. आणि ऑपरेशन झाल्यावरही खूप काळजी घ्यावी लागणार. अजय, तू कुठल्या स्पेशालिस्टना दाखवलंस का? हो ना. हो. मग कधी ऑपरेशन? पैशांची सोय झाली की लवकरात लवकर करावं लागेल. किती खर्च आहे ऑपरेशनचा? 4 लाख. चलो आजा. आओ तिवारी, कैसे हो? मैं ठीक हूँ मैडम. काम कैसे चल रहा है? जी मैडम. मैडम, आप जो काम बोल रही है मैं वही करने की कोशिश कर रहा हूँ. हाँ, वो जो आपने पता दिया था वहाँ पर कोई नहीं रहता मैडम. मैंने आपको पहले बताया था. आप ही कसम मैडम, मैंने आपको सच बताया था. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.